चंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो, आज आपण क्लास 10 मधला एक क्वेश्चन पाहू. बहुत ही प्यारा क्वेश्चन आहे. ठीक आहे, समजा काय म्हणतात. आउट ऑफ द टोटल स्टुडंट ऑफ क्लास 10. ठीक आहे, क्लास 10 मध्ये टोटल स्टुडंट आहेत. किती आहेत माहित नाही. ठीक आहे, वाचणार. ठीक आहे, आउट ऑफ टोटल स्टुडंट्स ऑफ क्लास 10. क्लास 10 मध्ये टोटल स्टुडंट आहे. ठीक आहे, आउट ऑफ त्याच्यापैकी 7/2 टाइम्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ टोटल नंबर ऑफ स्टुडंट. ओके, बहुत ही बढ़िया. ठीक आहे, याचा अर्थ समजला की जेवढे टोटल स्टुडंट आहेत ना, सुनो. ठीक आहे, जेवढे टोटल स्टुडंट आहेत ना त्याच्या 7/2 इंटू टोटल नंबर ऑफ स्टुडंट. पहा, टोटल नंबर ऑफ स्टुडंट ST शॉर्टकट. ठीक आहे, तर 7/2 टाइम्स टोटल नंबर ऑफ स्टुडंट. पण का स्क्वेअर रूट ऑफ म्हणजे याचा टोटल नंबर स्टुडंटचा स्क्वेअर रूट घ्या आणि त्याला इंटू 7/2 ने मल्टिप्लाय करा. ते का करतात पहा, आर प्लेइंग ऑन द ग्राउंड. ठीक आहे, ते जे विद्यार्थी आहेत एवढे ते का करतात, प्लेइंग म्हणजे खेळत आहेत. कुठं, ग्राउंडवर. ठीक आहे, बहुत ही बढिया. ठीक आहे, ओके, बहुत ही प्यारा. ठीक आहे, आता टोटल नंबर किती आहेत ते मला नाही माहिती. ठीक आहे, पटलं ना. ओके, त्यानंतर एंड द रिमेनिंग 2 स्टुडंट. ओ म्हणजे उरलेले जे 2 विद्यार्थी आहेत, रिमेनिंग उरलेले. ठीक आहे, टोटल पैकी एवढे ते खेळत आहेत, खेळ रहे बच्चे. ठीक आहे, बरोबर आहे ना. आणि जे 2 स्टुडंट आहेत ना ते का करतात, ऐका. ठीक आहे, 2 असा फक्त आर स्टडिंग इन द क्लासरूम. ओ अभ्यास करत आहेत, बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे काय करतात, स्टडिंग करतात. कोण, 2 स्टुडंट. ठीक आहे, यस. ठीक आहे, म्हणजे बाकी सब खेलकूद कर रहे आणि 2 जण अभ्यास करतात. ठीक आहे, भविष्यात बढिया. ठीक आहे, आता इकडे आहे का, तर फाइंड द टोटल नंबर ऑफ स्टुडंट इन क्लास 10. ठीक आहे, तर 10वी मध्ये एकूण विद्यार्थी आहेतच किती. ओके, बहुत ही बढिया. ठीक आहे, आता मला नाही माहित आहे, तुम्हाला नाही माहित आहे, आता माहित नाही, मॅथ मध्ये X मानता. ठीक आहे, हेच तर माहित आहे. ठीक आहे, तर मी फिलहाल के लिए मानत आहो की टोटल नंबर ऑफ स्टुडंट बी X आहे. ठीक आहे, ते क्लिअर आहो पहा. लेट टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इन कायच्यामध्ये, स्टुडंट इन क्लास 10 मध्ये. ठीक आहे, 10वी मध्ये बी X आहे. मान लो की टोटल स्टुडंट किती आहेत, X आहे. आता ओके, तर मी काय म्हणतो सुनो. ठीक आहे, 7/2 आता एक काम करतो ना, इकडे सुनो. नेक्स्ट काय म्हणतात त्याच्यानंतर. ठीक आहे, की 7/2 टाइम्स ऑफ 2 टाइम्स 7/2 टाइम्स द स्क्वेअर रूट ऑफ. ठीक आहे, तसं ना भाषण नाही लिहिलं तरी चालते, पण ते तुलाच पाहून लिहित. ठीक आहे, 7/2 टाइम्स द स्क्वेअर रूट ऑफ टोटल स्टुडंट्स आर का करतात, आर प्लेइंग. ठीक आहे, आर प्लेइंग, ते सर्व का करतात, खेळत आहेत. ओके, तर मग एक काम करतो पहा. ठीक आहे, की 7/2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ ना किती टोटल स्टुडंट पैकी टोटल किती आहेत, X मानल्या ना, तर X हा का करतात, खेळत आहेत. काय करतात, खेळत आहेत. ठीक आहे, पटलं नाही इथपर्यंत क्लिअर. आणि 2 स्टुडंट्स असं मी नाही म्हणतो. ठीक आहे, 2 स्टुडंट्स आर का करतात, स्टडिंग. ठीक आहे, काय करतात, आर स्टडिंग. ओके, इन क्लासरूम. ठीक आहे, स्टडिंग इन क्लासरूम. ठीक आहे, इन क्लासरूम, बहुत ही बढ़िया. आता मला एक गोष्ट सांगा. ठीक आहे, सुनो. ठीक आहे, पॉईंट काय पाहिजे, जे भाषणामध्ये लिहिलो त्याच्यामधला एक पॉईंट लक्षात ठेवा की सर टोटल स्टुडंट जर मला काढायचे, टोटल स्टुडंट. सुनो. ठीक आहे, टोटल स्टुडंट कोणते माहिती आहे ना, स्टुडंट्स इन क्लास 10 मधले जर मला काढायचं असेल, पहा बरं, मी 10वीचे विद्यार्थी काढतो. तर तुम्हाला माहित आहे, खेळणारे विद्यार्थी प्लस 2 अभ्यास करणारे विद्यार्थी. अरे हो ना. ठीक आहे, की खेळणारे विद्यार्थी, पहा खेळणारे विद्यार्थी किती, 7/2 प्लस इंटू रूट X प्लस सुनो प्लस कोणते विद्यार्थी, पहा बरं, खेळणारे विद्यार्थी प्लस 2 विद्यार्थी इज इक्वल टू टोटल ना. आणि सर टोटल स्टुडंट X आहे. ओके, बहुत ही बढ़िया. एक काम करतो इकडे पहा, इथं मी लिहिलो X इज इक्वल टू टोटल स्टुडंट. ठीक आहे, आणि इकडे 7/2 रूट ऑफ X आणि +2 हेच तर कंडिशन मला पहिले पाहिजे होती. ठीक आहे, आणि बहुत ही बढ़िया कंडिशन निघली. ठीक आहे, आता एक काम करता, सुनो. काय करता आपण, इसको मिटा देता. ठीक आहे, काही ठेवायची गरज नाही, कंडिशन पाहिजे होती. आता सुन पहा, ऐका. X जसा आहे तसं हा जो प्लस हा इकडे मायनस होईल आणि 7/2 रूट ऑफ X असं होईल का. ठीक आहे, म्हटलं एक पन्ना क्लिअर.
चला लगे आतमध्ये पुन्हा जर काही करायचं असेल बरं, पहिलं काहीच नाही करत तसंच राहू दे. मला हा रूट ऑफ एक्स नाही पाहिजे. अरे थोस तर त्रास देता भाऊ माझ्या, ठीक आहे पटला ना. तर मग मी काय करतो आपण स्क्वेअरिंग, इकडे बरोबर 2 स्टुडंट ते राहू दे, ठीक आहे. तर इकडे करत आहोत स्क्वेअरिंग, ठीक आहे, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. स्क्वेअरिंग काम करता समज, टप्पर हटवायचा आहे ना स्क्वेअर रूट. तर एक्स मायनस 2 चा स्क्वेअर इज इक्वल टू 7/2 रूट ऑफ एक्स चा स्क्वेअर, ठीक आहे, बहुत ही बढ़िया. मग आता काय होईल पहा, याला खोला a मायनस बी चा होल स्क्वेअर काय होईल पहा, a स्क्वेअर मायनस ट्वाइस ab डायरेक्ट 4x 2 पा 2ab 2 2 जा 4x आणि प्लस 4 इज इक्वल टू 7 चा स्क्वेअर 49 आणि 4 आणि आता टप्पर उडाल x, ठीक आहे इथपर्यंत क्लिअर. आता मला 4 नाही पाहिजे तर काय करीन पहा, 4 नाही पाहिजे तर मिटवून टाकू का, नाही मिटवायचं, ठीक आहे. याला मल्टिप्लाय करायचं, ठीक आहे. मी लिहितो मल्टिप्लाय बाय 4 ऑन बोथ साइड. फायदा काय होईल पहा, ओके याला 4 ने मल्टिप्लाय करू 4x, याला मल्टिप्लाय 4 ने, याला 4 4 जा 16x, याला 4 4 जा 16 आणि इकडे चेक करा हा 49x राहील. काउंट ते 4 ने मल्टिप्लाय 4 4 उडला ना, ठीक आहे. तर आता मी एवढा पार्ट मिटवता, पुढचा पार्ट सॉल्व्ह करतो, ठीक आहे मित्रांनो. चला त्यानंतर पार्ट, ठीक आहे. हा जो पार्ट होता 4x स्क्वेअर जो का तो, ठीक आहे, मायनस 16x. आता एक काम करता 49x इकडे येईल का ना, ठीक आहे, मायनस 49x आणि जेव्हा प्लस आहे तर मायनस होईल आणि प्लस 16 इज इक्वल टू, आता मला सांगा सब पार्ट इकडे आला 0 साइड ना मेरे अजीज दोस्तों. आता आहे का 4x स्क्वेअर 16 इकडे पहा, याची ऍडिशन करा, मायनस मायनस प्लस आणि साइन मायनस. ते काम करा ना 6 प्लस 9 किती 15 1 कॅरी आणि 5 प्लस 65x बहुत ही बढ़िया, ठीक आहे 65x आणि प्लस 16 इज इक्वल टू 0. आता मंदिर वही बनाय का म्हणता पहा की मल्टिप्लिकेशन येथून उडल ना, याच्यावर हमला कराल बरोबर, अनुक्रम टाकेल इकडून. तर 16 4 जा 64 आणि इकडे पहा मल्टिप्लिकेशन 64 आणि ऍडिशन 65. अरे बिलकुल झामला, ठीक आहे. म्हणजे सर 65 इंटू जर 64 इंटू 1 केला तर 65 येते आणि मल्टिप्लाय येते, याच्यापेक्षा झामल काय, ठीक आहे. आता आहे का इकडे आहे का 4x स्क्वेअर पहिले आणि मायनस 64x मायनस एक्स पॉवर फॅक्टर स्प्लिट करता प्लस 16 इज इक्वल टू 0. आता एक काम करा सुनो, येथून 4x आणि येथून 4x कॉमन, अरे निघाल का ना, ठीक आहे. एक काम करा 4x ले कॉमन काढा, अंदर राहील x आणि 4x इंटू 4x स्क्वेअर आणि मायनस. आता पहा किती 4 जा 64 तर किती 4 जा 64 सध्या त्याला माहिती आहे, ठीक आहे पटलं. एक काम करू 64 ला 4 ने डिवाइड करू, माहितच होतं ना 4 1 जा 4, ओके उरले किती 2, ठीक आहे ना. 4 6 जा म्हणजे 16 4 जा, ओके म्हणजे ती 16 लिहायला चेक करा ना, ठीक आहे 16 4 जा 16. आता हा जो भेटला फुकट्या 16 मायनस एक्स इज इक्वल टू 0. आता एक काम करतो बा, येथे मायनस आहे, येथे मायनस ठेवू तेव्हाच तर बॅलन्स होईल, ठीक आहे. तर एक्स मायनस 16 आणि दुसरा 4x मायनस 1 असे दोन फॅक्टर आपल्याला भेटले. आता तुम्हाला माहित आहे दोघं जरी चिपकले तर एक तरी 0 राहते बरोबर. तर x मायनस 16 इज इक्वल टू 0 आर दुसरा टाईप 4x मायनस 1 इज इक्वल टू 0. x इज इक्वल टू आता 16 आणि इकडे चेक करा का 4x इज इक्वल टू 1. तर मग x इज इक्वल टू 1/4 अरे डिवाइड आहे तर मल्टिप्लाय. आता मला एक गोष्ट सांग, मी जर इथे लिहिली का सॉरी की x इज नॉट इक्वल्स टू 1/4 असं म्हणू शकतो का नाही, ठीक आहे. x इज नॉट इक्वल्स टू 1/4 म्हणजे x हा 1/4 राहू शकत नाही, कारण माहिती आहे. सो खरंच असे मुलं राहतील का फ्रॅक्शन मध्ये 4 पैकी का बकरे होत का, ठीक आहे की 4 पैकी 1 भाग दिलो म्हणून समजता ना, ओके इथपर्यंत क्लिअर आहे का कोबडा आहे, ठीक आहे 4 पैकी 1 भाग दिलो असे भाग तर विद्यार्थी नाही राहू शकत. विद्यार्थी 10 तरी राहतील, 5 तरी राहतील, 9 तरी, ठीक आहे. असं फ्रॅक्शन मध्ये थोडी राहते, ठीक आहे. तर स्टुडंट्स इज नॉट इन अ फ्रॅक्शन म्हणजे असं म्हणून की स्टुडंट्स डज नॉट रिप्रेझेंट इन फ्रॅक्शन असं लिहा, इन फ्रॅक्शन. मग आपला फायनल आन्सर काय आहे, तर मग देअरफॉर x इज इक्वल टू किती 16. तर 16 विद्यार्थी होते बा 10वी मध्ये, ठीक आहे पटलं. तर बहुत ही प्यारा क्वेश्चन असा समजला असेल, ठीक आहे. बाकी आपण ब्रेक के बाद पाहू, ठीक.